श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एकादशी स्पेशल रांगोळ्यांच्या नवीन भागामध्ये. या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की बघा. आज पण मी तुम्हाला एकादशी विशेष 2 नवीन रांगोळ्या दाखवणार आहे. अगदी सोप्या, झटपट होणाऱ्या आणि कुणीही काढू शकेल. असं काही नाही की मला रांगोळी येत नाही व मी काढू शकत नाही. प्रयत्न केला तर रांगोळी नक्की जमते. सगळ्यात पहिल्यांदा मी ब्लॅक कलर स्प्रेड करून घेतला आणि पट्टीच्या मदतीने आपण त्याला एक आयताकृती असा आकार द्यायचा आणि पट्टीने केलं की छान फिनिशिंग पण येते. आणि मी एका बॉटलमध्ये व्हाईट रांगोळी भरली आहे. त्याच्या साहाय्याने विठ्ठल हे नाव आता त्या ब्लॅक रांगोळीवरती काढून घेते. आपण जेव्हा हाताने काढायला जातो तेव्हा रांगोळी स्प्रेड होते, म्हणून थोडी फिनिशिंग यावी यासाठी मी प्रयत्न केला. आता आपण जे नाव आहे त्यामध्ये विठू माऊलींचे जे रिलेटेड आहे, जसं की टाळ असेल, गंध असेल, टोपी, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काढून घेणार आहे. तर ल या अक्षरामध्ये मी टाळ काढत आहे. त्याचे जे लच्या दोन्ही टोकं आहे त्याला आपण छान असा टाळांचा आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये मी नंतर येल्लो कलर टाकून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये टाळ हे चित्र दिसेल. तुम्ही पण ह्या रांगोळ्या बघा आणि रांगोळ्या काढून बघा देवघरासमोर. आपण जेव्हा अशा वेगळ्या रांगोळ्या काढून बघतो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि देवघरासमोर अशा रांगोळ्या काढल्या की दिवसभर आपलं मन पण प्रसन्न राहतं. मी प्रयत्न करते की छोट्या छोट्या सोप्या रांगोळ्या तुम्हाला दाखवण्याचा, जेणेकरून प्रत्येकजण ह्या रांगोळ्या काढू शकेल. मी आता वेलांटी जी आहे तिथे टोपीचा आकार काढलेला आहे. वारकऱ्यांची व्हाईट कलरची टोपी आपण बघतो तर त्याने वेलांटी तयार केलेली आहे. आपलं विठ्ठल हे जे नाव आहे त्याच्यामध्ये टाळ, टोपी आणि हळदी कुंकूचा कलर मी भरून घेत आहे, जेणेकरून जरा नाव प्लेन दिसण्यापेक्षा जरा वेगळं आणि सुंदर वाटेल. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये किती सुंदर आता नाव दिसते. आता साईडने मी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्याचं कडेकडेने डेकोरेशन करते. अगदी सोपं आहे, काही नाही. फक्त जशी आपण रांगोळी काढलेली आहे त्याच्या कडेकडेने मी पिवळ्या कलरच्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आहे त्या आयताकृती आकारामध्ये पसरून घेते, जेणेकरून रांगोळीला थोडासा वेगळा लूक येईल. जेव्हा आपण फुलं रांगोळीमध्ये वापरतो ना, तर वेगळ्याच प्रकारचा एक लूक आणि फिनिशिंग रांगोळीला येत असते. चारही कडेनी झाल्यानंतर सगळ्यात वरच्या टोकाला ऑरेंज कलरच्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आहे त्याने आपण वैष्णव तिलक किंवा चंदनाचा टिळा असंही म्हणतात, ते आपण फुलांच्या पाकळ्यांनी तयार करून घ्यायचं. बघा किती लगेच पाकळ्या वापरल्यानंतर किती सुंदर असा लूक तयार झालेला आहे. आपली रांगोळी पूर्ण झाली आहे, पण मी छोटंसं एक खाली फूल काढते आहे. मी फुलांच्या रांगोळ्या वेगळ्या वेगळ्या दाखवलेल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने. फक्त एक डॉट रांगोळीपासून सुंदर सुंदर फुलं काढता येतात. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की बघा. फक्त बोटाच्या मदतीने रांगोळी सरकवून वेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर फुलं तयार होतात. ते बघा, तुम्हीही ट्राय करा. तुमच्या देवघरात, दारामध्ये किंवा अंगणामध्ये काढण्यासाठी सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, दुसऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे आपली पहिली रांगोळी आता तयार झालेली आहे. आता आपण दुसरी रांगोळी बघूया. दुसरी रांगोळी ही खूप सोपी आहे. फुलांच्या पाकळ्यांचा वापर करूनच फक्त मी रांगोळी बनवलेली आहे. जो वैष्णव तिलक किंवा चंदनाचा टिळा आहे आपला पांडुरंगांचा, फक्त तो काढणार आहे. खूप सोपी आणि अगदी 5 मिनिटात होणारी रांगोळी आहे. तर पाकळ्या आपण तिलकच्या शेपमध्ये मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे. कडेने छान फिनिशिंग द्यायची आणि सेंटरला मी ब्लॅक कलरची रांगोळी ठेवलेली आहे, जेणेकरून आपला चंदनाचा टिळा
कंप्लीट होतो आणि फक्त साईडने ऑरेंज कलरच्या लाईन आणि व्हाईट डॉट दिलेले आहे। अशा प्रकारे अगदी 5 मिनिटात रांगोळी ही तयार झालेली आहे। अशाच छान छान सुंदर रांगोळ्यांसाठी व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करा। थँक्यू।